कोणीच राहिलेला नाही. चारशे कोटी लागतात रस्त्याला, 600 कोटी करून टाकले. रस्ताही नाही आणि पैसेही नाही अशी असणारी परिस्थिती. हा बदलणं सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इलेक्शन मधल्या कबाब, शबाब आणि महात्मा गांधी या 3 गोष्टींना बळी पडल्यामुळे, कबाब, शबाब आणि महात्मा गांधी यांना बळी पडल्यामुळे आज देशाचं संविधान बदलणारा पक्ष सत्तेवरती आला हे लक्षात. कबाबही घेतला, शबाबही घेतला, महात्मा गांधी घेतला. परिणाम काय झाला तर राज्य सत्ता अशांच्या हातामध्ये गेली की ज्या वल्गना करतायत, घोषणा करतायत की आम्ही इथले राजकीय पक्ष संपवू आणि एकदा का राजकीय पक्ष संपले तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. आज जे काही मानाचं पानाचं असणारं आपण आयुष्य जगतो, ते या संविधानामुळे जगतोय हे आपण लक्षात. या संविधानामुळे आपण जगतोय. नाही तर आज बघत असाल की अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून स्वतःला म्हणतो, पण नाचतोय कुणाच्या तालावरती, कुणाच्या तालावरती नाचतोय. बीजेपीच्या तालावरती नाचतो. आता हा बीजेपीच्या तालावरती नाचणारी माणसं जी स्वतंत्र आहेत असं तुम्ही म्हणणार, जी बीजेपीचे असणारे कैदी आहेत, हे बीजेपीचे असणारे कैदी आहेत. उठ तिथं उठ, बस तिथं बस. काल थोडीफार अजित पवारांनी हिंमत केली बीजेपीवरती टीका करायची, तर त्याला आठवण करून दिलं की नागपूर हायकोर्टामध्ये 70 कोटीची केस पडलेली आहे, एवढं लक्षात ठेव बाबा. आलं की नाही वक्तव्य? मला एक सांगा, तुमचा हा मताचा अधिकार काढून घेतला तर तुमच्या दारात कोण येणार? कोण येणार आहे? तुमच्या दारात कोण येणार आहे? महाराष्ट्राच्या दारात येतात पण कशासाठी? तुमच्या दारामध्ये नरेंद्र मोदी पण येतो आणि इथला नगरसेवक पण येतो. का येतो?